नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। पालक पनीर, आलू पालक, दाल पालक, लसुनी पालक या पालकच्या डिशेसची चव तर आपण वरचेवर चाखतच असतो, परंतु आज आपण जी पालकची रेसिपी करणार आहोत ना, ती या सगळ्यांपेक्षा अगदी वेगळी आहे। अशा प्रकारच्या पालकची डिश तुम्ही यापूर्वी कधी खाल्ली तर नसेलच, शिवाय पाहिली सुद्धा नसेल। तसं तर या डिशला काही विशेष नाव नाहीये, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही सुद्धा नाव देऊ शकता। कमीत कमी वेळेत आणि घरातच सहज उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यांमध्ये ही डिश अगदी पटकन बनवता येते। करण्याची पद्धत सुद्धा नेहमीपेक्षा अगदी वेगळी आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। पालक क्यूब मसाला किंवा पालक वडी मसाला। पालक वडी मसाला तयार करण्यासाठी हे पहा, इथे सर्वप्रथम आपल्याला एक फ्रेश ताजी हिरवीगार पालक गड्डी घ्यायची आहे आणि ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि भाजी निवडताना आपल्याला पालकाच्या पानांचे कोळे देठ सुद्धा घ्यायचे। भाजीची पानं धुवून झाल्यानंतर ती एका वेळणीत काढून ठेवायची। एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे, त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ आणि चिमूटभर सोडा सुद्धा घालायचा आहे। आता धुवून घेतलेली पालकची पानं सुद्धा या पाण्यामध्ये घालायची आहेत। आता मोठ्या आचेवर या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे। खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही पानं एका वेळणीत काढून घ्यायची आहेत। पानं वेळणीत काढल्यानंतर ती गरम असतानाच आपल्याला थंडगार पाण्यात घालायची आहे। सोडा घातल्यानं आणि अशा प्रकारे पाण्यात घातल्यानं पालकाच्या पानांचा रंग टिकून राहण्यास मदत होते। आता थंडीचे दिवस असल्यानं नॉर्मल पाणी सुद्धा थंड असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही पानं बर्फाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे घालावी लागतात। आता ही पानं पाण्यामधून काढायची आहेत आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायची आहेत। त्याबरोबरच यामध्ये 2 तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून घालायचे, 4-5 लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घालायच्यात आणि 1 टीस्पून जिरं सुद्धा घालायचंय। मूठभर कोथिंबीर घालायची, कोथिंबीर सुद्धा अशा पद्धतीनं तोडून घालायची आणि ती देठासहित घ्यायची आहे। आता या सर्वांची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे। रंग तर पहा किती सुरेख आला आहे, अगदी फ्रेश डार्क हिरवा। आता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे। पावभाग पेस्ट आपण बाजूला काढून ठेवायची आणि उरलेल्या पेस्टमध्ये हे पहा 4 टेबलस्पून चणा डाळीचं म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ यामध्ये घालायचं आहे। पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून धने जिरे पावडर घालायची आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकसारखं फेटत राहायचं, त्यामुळे ते थोडंसं हलकं होतं। फेटून झालेलं हे मिश्रण आता आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचे आणि आता आपण जी पावभाग पालकची पेस्ट बाजूला काढून ठेवली होती ना, ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप आणि अर्धा टीस्पून जिरे या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, आपली या सर्वांची बारीक पेस्ट तयार झाली, ती बाजूला ठेवून द्यायची आहे। आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे। जिरे तडतडू लागले की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचे, चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालायचे, बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचा आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। हे पहा, आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केलाय, टोमॅटो सुद्धा मऊ पडलाय। आता यामध्ये एक अगदी छोटी मसाला वेलची, एक हिरवी वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून आपला घरचा मसाला, पाव टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर हे पहा, आपल्याला यामध्ये आपण तयार केलेली पालक, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची यांची पेस्ट घालायची आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत, गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची। हे पहा, आपली पेस्ट गोळा व्हायला सुरुवात झाली आणि तेल सुद्धा सोडायला लागली आहे। आता मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण पालक पेस्ट तयार केली त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं, म्हणजे ते भांडं पाण्यानं विसळून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं। पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर या मिश्रणाला आता आपल्याला खळखळून उकळी आणायची। हे पहा, आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आली आहे। आता गॅस बारीक करायचा आहे आणि या मिश्रणामध्ये हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक वाटी पालथी घालायची, त्या वाटीवर अशा प्रकारे एक प्लेट ठेवायची आणि आपण पालक पेस्टमध्ये हरभरा डाळीचं पीठ मिक्स करून जे मिश्रण झाकून बाजूला ठेवलं होतं ना, ते मिश्रण आता थोडंसं घट्ट झालंय, ते मिश्रण आता या प्लेटमध्ये घालायचं आणि आता या मिश्रणावर म्हणजे कढईवर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर ही पालक पेस्ट आता आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची। 15 मिनिटांनी झाकण काढायचं आणि मिश्रण आपल्या हाताला चिकटतंय का ते चेक करायचं। हे पहा, मिश्रण आपल्या बोटांना, हाताला अजिबात चिकटत नाहीये।
याचा अर्थ आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे. कढईतली वाटी बाहेर काढायची आणि आता ही मिश्रणाची प्लेट आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होतंय तोपर्यंत आपण ही ग्रेव्ही चेक करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ग्रेव्हीचा थिकनेस किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे. तिखट मिठाचं प्रमाण सुद्धा आपल्याला जसं हवं आहे तसं करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून आपल्या दुधावरची घरची साय घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची. यामुळे चव खूप छान येते. हे पण आपल्या मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण याच्या चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेऊया. मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या कट करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंडच्या आकाराच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या देखील वड्या कट करू शकता. कट करून झाल्यानंतर हे पहा वड्या आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायच्यात. पाहताय ना तुम्ही आपल्या वड्या कशा पटकन सुटल्या जात आहेत. अजिबात ताटाला खाली चिकटलेल्या नाही आहेत आणि रंग पण पहा किती सुरेख आला आहे. आता सोडून घेतलेल्या पालक वड्या आपण या ग्रेव्हीमध्ये घालायच्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. वड्या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर फक्त 2च मिनिटं दरदरून एक वाफ काढायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मस्तपैकी आपला लबाबदार असा पालक वडी मसाला तयार झाला आहे. आता आपण तो एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊया आणि पोळी किंवा पराठा याबरोबर सर्व करूया. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सर्वांपेक्षा वेगळी अशी लाजवाब पालक वडी मसाला एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.